तर FMG 2025 मध्ये नेफ्रोटिक सिंड्रोमवर क्वेश्चन आलेला. आपल्याला माहिती आहे नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये प्रोटीन 3.5 ग्रामपेक्षा जास्त असतो 24 आवर्समध्ये. क्वेश्चन ट्रीटमेंटवर होता की आपण ड्रग्स कोणते यूज करतो ट्रीटमेंटमध्ये. तर हे बघा, डिसीज आहे टिपिकली प्रेझेंटेड विथ नेफ्रोटिक सिंड्रोम. तर डिपेंड करते कोणता डिसीज आहे त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट देतो. जर मिनिमल चेंज डिसीज असेल, हे खाली जाऊन बघितलं, मिनिमल चेंज डिसीजमध्ये आपण काय करतो तर मोस्टली तो ग्लुकोकॉर्टिकॉइड देतात, म्हणजे प्रेडनिसोलॉन वगैरे स्टिरॉइड देत होतं. म्हणजे जर स्टिरॉइडवर जर नाही झालं सॉल्व्ह तर सायटोटॉक्सिक थेरपी आणि अदर एजंट्स पण यूज करू शकतो आपण. नेफ्रोटिक सिंड्रोम कशात दिसतो? FAGS, फोकल सेगमेंटल ग्लोमेरुलर स्क्लेरोसिस. त्याच्यात पण काय देतो आपण? पहिल्यांदा तर हाय डोस ग्लुकोकॉर्टिकॉइड थेरपी देत होतं, आणि जर त्याच्यावर नाही राहिलं तर आपण हे ड्रग्ज यूज करू शकतो. ते इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स सच ॲज सायक्लोस्पोरिन, सायक्लोफॉस्फामाइड आणि मायकोफेनोलेट मॉर्फेटिन. हे बघा, ग्लुकोकॉर्टिकॉइड, सायक्लोस्पोरिन, सायक्लोफॉस्फामाइड आणि मायकोफेनोलेट मॉर्फेटिन. आणि अजून काय, मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी. तर त्याच्यात पण आपल्याला नेफ्रोटिक सिंड्रोम दिसतो, आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि सायक्लोफॉस्फामाइड यूज करतो. सगळ्यात ग्लुकोकॉर्टिकॉइड कॉमन आहे, बाकीचे ड्रग चेंज होईल ते सायक्लोफॉस्फामाइड वगैरे हे आपण यूज करू शकतो. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ट्रीटमेंट ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम.